तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत। कॉलेजचं पटांगण, गच्ची, छोटी क्लासरूम तर कधी चक्क कॅन्टीनचा कट्टा बनतो रंगमंच। वडापाव, अर्धी मिसळ, पाव सँडविच, कटिंग चहा बनतो ऑफिशियल डाएट। लेक्चर्स बंद होतात, ट्यूशनला लागतो ब्रेक, तर कधी तपभंग करणाऱ्या रंभा उर्वशींसमोर लागते समाधी। ही समाधी एका एकांकिकेसाठी, हे पॅशन आपण के कॉलेज के नाम, ही धडपड कलेचं मृगजळ गाठण्यासाठी। तो पेश आहे वर्षातली शेवटची क्रिएटिव्ह टशन, मृगजळ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा। मृगजळ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचं हे 17वं वर्ष आहे आणि आम्ही खूप अभ्यासपूर्वक आणि ही स्पर्धा ऑर्गनाईज करतो। याची नियमावली इतर स्पर्धांपेक्षा वेगळी आहे। आज जर तुम्ही 17 वर्षांचा माझ्याकडे रिझल्ट आणि प्रत्येकाची नावं आणि बक्षीसपात्र एकांकिका आहेत, तर तुम्ही जर नावं पाहिली तर आज रंगभूमीवर दिसणारी किंवा टेलिव्हिजनवर दिसणारी कित्येक नट्या या एकांकिका स्पर्धांमधनं आलेली तुम्हाला दिसतील। तर ह्या स्पर्धेमागचा उद्देश अर्थातच मुलांमधल्या कलागुणांना वाव मिळावा, नवीन लेखक, नवीन दिग्दर्शक त्यांच्या वाट्याला यावेत। नादघोष ताल चिपळ्यांचा, ताल भक्तिभावाचा, गजर विठुरायाचा, पण या पवित्र उजेडानंतर आहे एक अंधारलेली रात्र। महर्षी दयानंद महाविद्यालयाने सादर केली थरारली वीट। परीक्षेत असलो तर 1, 2, 3ला मी महत्त्व न देता आज जे 5 एकांकिका ज्या आल्या आहेत की 17 एकांकिका झाल्या आहेत त्या मला फार बरं वाटतं आहे। 17 एकांकिकाचा नंबर काही असेल पण 17 आयडियाज मला मिळाल्या। आज मला काही आयडिया मिळाली। आज मी जो मीडिया वर्कर आहे, जो का डिरेक्टर आहे, जो का ॲक्टर मी आहे बाहेर, पण ह्यांचं आज बघून मी थोडा प्रकल्प बसवला, मला काहीतरी बॅकअप द माइंड आज मी थोडा जागा झाला। एवढे आयडियाज नवीन मला मिळाले। माणूस प्रेमात का पडतो? पहिलं प्रेम करावं अलगद, त्याच्या मिठीतला विश्वास अलगद, पण त्याच्या नकारानंतर एका नव्या नात्याची चाहूलही अलगद। जोशी बेडेकर महाविद्यालयाने सादर केलं अलगद। कारण त्यानं स्वतःनंच खणलेल्या खड्ड्याचा अंदाज त्याला स्वतःलाच घ्यायचा असतो कदाचित। या विस्कटलेल्या केसांवरून फणी फिरायला लागते ना नकळत, तेव्हा कळतं आपल्याला आईला बदलतोय आपण प्रेमासाठी। हे लेक्चरला कधीच नाही येणार आहे तिच्यासाठी जिथे वेळेवर पोचतात ना। हे सगळं बघितल्यानंतर मला वाटतं की रंगभूमीचं पुढचं जे काही आहे भवितव्य ते ग्रेट आहे। म्हणजे जे आम्ही कमर्शियली सगळी नाटकं करत असतो तिथे काही विषय आणणं आम्हाला खूप डिफिकल्ट जातं की हे लोकांना आवडतील की नाही आवडणार। पण हे विषय बघितल्यानंतर नुसतेच ह्या विद्यार्थ्यांनी हे नाटकं बघायला पाहिजे असं नाही, तर बाहेरच्या प्रेक्षकांनीसुद्धा, जे कमर्शियल नाटकाचे प्रेक्षक आहेत त्या कमर्शियल नाटकाच्या प्रेक्षकांनी ह्या एकांकिकासुद्धा बघायला पाहिजेत।
निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं माझं गाव रामपूर. गावच्या नावाप्रमाणेच या गावच्या मातीत घराघरात जनमानसात त्यांच्या मनात राम हे नाव कोरलं गेलंय. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम मूर्तीतला जिवंत राम शोधत कीर्ती महाविद्यालयाने सादर केली श्रीरामलीला. आज आपल्या रामपूर ग्रामपंचायतीच्या खास आग्रहामुळे एक अशी व्यक्ती आपल्या सोबत उपस्थित आहे जिच्या कुटुंबाचे आपण मानावे तेवढे आभार थोडे, कारण यांच्याच आजोबांनी म्हणजे यांच्या आजोबांनी मास्तर विनायक साठेंनी आपल्या गावात जिवंत रामाची स्थापना केली होती. रामा तुझ्या आमच्या अत्तर आहेस रे. इथे अख्ख्या गावात लाईट नाही, अख्खा गाव अंधारात झोपलाय आणि तू मस्त उजेडाखाली. अरे इकडे तिकडे काय बघतोस, तुला सगळं माहितीये. अरे मी पिक्चर मध्ये कसा एक बाण मारून पाऊस पडतोस, राक्षसांना मारतोस. ए रामा, मग एक बाण मारून या गावात लाईट आण ना. ह्या स्पर्धेने महाराष्ट्राला खूप चांगले लेखक, ॲक्ट्रेसेस, ॲक्टर्स दिलेले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते महाराष्ट्राच्या कलावंतांसाठी. अरे माझे बाबा संध्याकाळभर बाल्कनीतच असतात. ते सिगरेट पीत असणार. मला पण आधी तसंच वाटायचं, पण ते तसं नाहीये. त्याचा शोध लावायला मी दुर्बीण समोरच्या बिल्डिंगवर रोखली. आणि तिथे काय दिसलं काही कळलं नाही रे. पण नंतर बाबाच म्हणाले तिकडे स्त्री पुरुषांची एकत्र व्यायामशाळा आहे, मिळून मिसळून व्यायाम करतात तिकडे. वाढत्या वयाबरोबर वाढले हजारो प्रश्न. शॅल आय बी सॅड ऑर हॅपी? मला डहाणू करणे सादर केली BP. बऱ्याचदा येते घरी, पण आईला नाही आवडत. काय कळलं का तुला? हे बिल्स म्हणजे काय? अरे बिल नाही रे, बिलाबद्दल बोलत. आपल्याला जे काही म्हणायचे ते अत्यंत मोकळेपणाने आणि निर्व्याज पद्धतीने कुठची गणितं न मांडता या रंगमंचावर मांडतात. आणि मला असं वाटतं की ते आपल्या पुढच्या कलाकारांच्या पुढच्या पिढीसाठीचं योगदान देणारा हा रंगमंच आहे असं मला वाटतं. बक्षिसासाठी मला नाही वाटत इथे कोणी येत असेल. सादरीकरण करावं, सशक्त सादरीकरण असावं आणि त्याला सशक्त प्रेक्षक मिळावा, जो इथे ऑलवेज सातत्याने मिळालेला आहे. त्याच्यामुळेच रंगभूमीला काही काही कलाकार इथून आणि तंत्रज्ञ मिळालेले आहेत. तर त्याच्यासाठी बेसिकली इथे लोक येतात, म्हणजे ही मुलं सगळी येतात. एक नवीन ट्वीट आहे. सो स्वीट. काय ऐक, पॅमेला अँडरसनने अजून एक प्लास्टिक सर्जरी केली आहे. आता कुठे केली आहे? आणि ती सक्सेसफुल झाली आहे, यु नो. बघू. शिट, मॅसिव्ह. सो नाउ शी हॅज मोर सिलिकॉन दॅन इन द व्हॅली. माझ्या इवल्याशा खोलीतलं इवलंसं डेस्क. एका क्लिकवर भेटतं सारं जग. पण हे सारं जेव्हा प्रत्यक्षात जवळ येतं तेव्हा MIT पुणेनं साकारलं पेज नॉट फाउंड. मला सांग, तुला मित्र नाही आहेत का रे? शेकड्याने आहेत. हो, मला ना शेकड्याने मित्र आहेत. अरे बाबा, आणि ते जगभरात ना. बर. अरे मी एकटा नाही आहे. आम्ही ना रोज ऑनलाईन चॅट करतो, व्हिडिओ चॅट करतो. व्हिडिओ सेक्स करता नाही. हाऊ कॅन यू बी सो कॉन्फिडेंट? नाही. तू या सगळ्यातून बाहेर पडशील ना रे राजा, माझ्यासाठी. बट आय नेव्हर फाउंड युअर वेब पेज, जेनी. आय नेव्हर फाउंड युअर वेब पेज. मृगजळचं महत्त्व हेच आहे की गेली आता 12 वर्ष चालू आहे. सचिन खेडेकर, आम्ही सगळेच जण मिळून हे सगळं करतो आणि ह्याचं महत्त्व एवढं आहे की नाविन्य देण्याचा प्रयत्न करतो. तसं आम्ही असं आता करणार आहे पुढच्या वर्षी. कदाचित आम्ही म्हणजे व्हिडिओ आणि फिल्म आणि एकांकिका असं एकत्र सादरीकरण करण्याचा प्रयत्नात आहोत. तर आज आम्ही ते काही पॅम्पलेट्स आणि सगळं सर्क्युलर वाटतो आहे, त्यांची मतं घेतो आहे आणि त्यानुसार आम्ही प्रयत्न करणार आहोत की पुढच्या वर्षी या पद्धतीनं. कारण का हल्ली काही फिल्म पण मीडिया बऱ्याच लोकांना कळलेल्या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे मृगजळमधून या गोष्टी येत राहतील. सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय यासह तृतीय एकांकिकेचं पारितोषिक पटकावलं ते मल डहाणूकरच्या BP या एकांकिकेनं. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, वेशभूषा, ध्वनी संयोजन, रंगमंच व्यवस्था अशा भरघोस पारितोषिकांसह दुसरी ठरली MD कॉलेजची थरारली वीट ही एकांकिका.
सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट लेखन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यासह यावर्षी मृगजळ पटकावला ते पुण्याच्या MITच्या पेज नॉट फाउंड या एकांकिकेने. विजेत्या कलावंतांचं अभिनंदन आणि गेली 17 वर्ष अविरत हा प्लॅटफॉर्म तरुणाईला उपलब्ध करून देणाऱ्या मृगजळच्या टीमला सलाम.